आणि ईव्हीएम विरोधातला पहिला उठाव साताऱ्यातल्या कोळेवाडीत झालाय। मार्कडवाडीनंतर कराडमध्ये ईव्हीएमच्या विरोधात एल्गार सुरू झालाय। कराड दक्षिण मतदारसंघातील कोळेवाडी गावामध्ये ईव्हीएमच्या विरोधात ठराव करण्यात आलाय। ईव्हीएमच्या विरोधात ठराव करणारं हे देशातलं पहिलं गाव ठरलंय। जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्याच्यावर शिक्का बरोबर त्यांचं माहित आहे की आपण मतदान ह्याला गेलो। परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही ही ना शंका सुरू वाटते। म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांना किंवा अशिक्षित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही। तर बॅलेट पेपर कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे अमक्याच माणसाला आपण 100% केलेलं आहे याला खात्री होती। आम्ही त्या निवडणुकावरच बहिष्कार टाकू आणि बॅलेट पेपरवर व्हाव्या। बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला तुम्हाला अडचण याच काही कारण नाही। काय तुमचा बॅलेटवर विश्वास नाही का?